BGS ज्वेलर्स नावाचं एक शॉप आहे। त्या शॉपच्या ठिकाणी साधारणतः 12 ते 12:15 दरम्यान काही इसम त्या ठिकाणी 4 ते 5 इसमांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमधील असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडनं जवळपास 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराणे यांनी क्राईम ब्रांचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रांचचे 5 युनिट या ठिकाणी काम करत होते। युनिट 4, 5, 6 ADS 2 एक्सटॉर्शन 1, 2 आणि याची आपण जवळपास 10 पथके तयार केली होती। त्या पथकांनी काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे CCTV फुटेजच्या आधारे आपण या आरोपितांचा शोध घेतला आणि हे जे काही आरोपित आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावरून त्याचबरोबर चाकण या ठिकाणावरून आपण हे जवळपास 7 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये एक ज्युएनाइल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपितांच्याकडून आपण 601 ग्रॅम सोने, त्याचबरोबर 2 दुचाकी, 1 चारचाकी, 6 मोबाईल असा जवळपास 48,30,000चा ऐवज आपण जप्त केलेला आहे। या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता या गुन्ह्याचे जे काही आरोपित आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड आहे सिंहगड पोलीस स्टेशनचे 460/2022 IPC 302 अन्वये 2 आरोपींच्यावरती यापूर्वीचा गुन्हा दाखल होता। त्याचबरोबर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जवळपास 15 दिवसापूर्वी या आरोपितांनी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्सची रेकी केली होती आणि या ज्वेलर्सवरती त्यांनी ज्वेलर्स लुटण्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे येतील ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी काल हे केलेलं आहे। त्याचबरोबर गुन्हे शाखेने हे जवळपास 7 आरोपी अटक केलेले आहेत। इतर आरोपींचा शोध चालू आहे। 15 दिवसापूर्वी एक आरोपी एकत्र आलेले आहेत। याच्यामधले 2 आरोपी हे पहिले सिंहगड पोलीस स्टेशनचा एक 460/2022 गुन्हा आहे त्याच्यामध्ये जेलमध्ये होते आणि ते एकत्र आले। त्यानंतर जो तिसरा आरोपी याच्यातला मयूर पटेल, या मयूर पटेलनी पूर्णपणे त्या वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो राहिला आहे। त्यांनी ती रेकी केली आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा पूर्णपणे कट रचले गेलेला आहे। त्यातला मास्टरमाइंड कोण आहे सर? याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, नासिर शेख आणि मयूर पटेल आणि सनी गाडे मध्ये आहे की आणखी कुठल्या ज्वेलर्स मध्ये यांनी हे केलं होतं? एका ज्वेलरमध्ये वानवडीचे जे BGS ज्वेलर्स आहेत त्या ज्वेलर्सची यांनी 15 दिवसापूर्वीपासून रेकी करत होते। 2 वेळा अटेम्प्ट केला होता, 2 वेळा फेल गेला आणि कालचा अटेम्प्ट त्यांचा सक्सेस झाला। आरोपींनी ज्यावेळेस गुन्हा केल्यानंतर वानवडी मार्गे ते पौड फाट्यावरनं ते काही आरोपी हे चाकणला गेले, काही आरोपी हे नगरला गेले। तर याच्यामध्ये 300 ग्रामची क्रिया आहे, तुम्ही जप्त 600 ग्राम नेमकं काय? सुरुवातीला ज्याप्रमाणे जी FIR दिली गेलेली आहे, जे काही मॅनेजर होते दुकानामध्ये 300 ग्रॅमचा मुद्देमाल गेलेला आहे आणि नंतर जे काही त्यांचा रेकॉर्ड पाहून जे काही असते त्यांनी FIR मध्ये ॲज इट इज दिलेले आहे। त्यामुळे जो आरोपींच्याकडे मुद्देमाल आम्हाला सीज करताना सापडला तो ॲज इट इज आम्ही सीज केलेला आहे।